आत्म्यात जाऊ आपण आणि देवाकडे हीच प्रार्थना करू का प्रभू आता मला येशू लपवायचा नाही, हा येशू मला लोकांना गाजवायचा आहे. उभा राहूया आपण सर्व. थँक्यू जीसस. प्रे करूया आपण. हालेलुया लॉर्ड. हे देवा तुझी स्तुती करतो, तुझा गौरव करतो प्रभू. मगदा मरिया शिष्य तुला शोधत होते पित्या, ते कबरेकडेच गेले कारण त्यांच्याकडे पत्ता होता प्रभू. आज असे अनेक लोक आहेत की तुला शोधतात, कदाचित तुझं नाव देखील त्यांना माहित नाही, पण ते म्हणतात की कुठे परमेश्वर, तू आमच्या जीवनामध्ये का दिसत नाही, आमच्या जीवनात कार्य का घडत नाही, आमच्या प्रार्थना उत्तर का येत नाही, आमची अवस्था का बदलत नाही. असे अनेक लोक आहेत का ते प्रश्न घेऊन बसले. ते म्हणतो शिष्यांकडे बघ, इतक्या सहवासात राहिले तरी त्यांना देवाची त्या ठिकाणी उणीव जाणवते. मग जगाचे लोक ज्यांच्याकडे आशा नावाची गोष्टच नाहीये, अशा लोकांचं काय. या लोकांपर्यंत पत्ता गेला पाहिजे. तुझं घर असं ठिकाण बनलं पाहिजे का त्या ठिकाणी येशू आहे लोकांना कळलं पाहिजे. तुझ्या प्रत्येक शब्दात येशू आहे हे कळलं पाहिजे. सांग तुझ्या वैभव कोणामुळे आहे, सांग तुला आरोग्य कोणामुळे आहे, सांग तुझ्या जीवनामध्ये शांती कुठून येते, सांग तुझ्या कुटुंबामध्ये वैभव कुठून येतं. हे सर्व कार्य येशूद्वारे आहे. आज येशू आहे म्हणून तुझी नोकरी आहे, येशू आहे म्हणून तुझं घर होते, येशू म्हणून आहे म्हणून तुला शांती, तुला आरोग्य लाभते. आपल्या जीवनामधला येशू लोकांना दाखव. लोक शोधताय, आंधळे लोक त्रासात होते असताना कळालं ते ओरडू लागले. लोक परमेश्वर म्हणतो का लोक ओरडतील माझ्या नावाने, लोक हाक मारतील, पण त्याच्या कानापर्यंत ते जावं का येशू ख्रिस्त आहे. तो येशू तुझ्याकडे सिस्टर ब्रदर, तो येशू तुझ्याकडे आहे. तुझ्या अवतीभोवती असे परिवार आहेत का जे भले दाखवत नाही पण त्यांना येशूची गरज आहे. तुझ्या नातेवाईकांमध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना येशूची गरज आहे. तुझ्या कामावर असे अनेक लोक आहेत, तुझ्या नगरमध्ये, तुझ्या गावामध्ये, तुझ्या या देशामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना येशूची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभूची गरज आहे. प्रभू बिना प्रत्येकाचं जीवन अधुरं आहे. तो येशू तुझ्याकडे आहे. तो येशू लोकांपर्यंत गेला पाहिजे, तो येशू लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तुझ्याकडे पूर्ण येशू आहे. तुला माहित आहे की येशू फक्त मेला नाही, येशू उठलेला आहे. तो पित्याच्या उजवीकडे आम्हासाठी मध्यस्थी करत आहे. तो येशू तुला सांगायचा. कमान मागा, माझ्या मागा म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी सत्य सांगणार, मी सत्य सांगणार. माझ्याकडे जो येशू आहे, माझ्याकडे जो येशू आहे, माझ्या घरामध्ये, घरामध्ये, प्रार्थनेमध्ये, प्रार्थनेमध्ये, आराधनामध्ये, आराधनेमध्ये, वचनामध्ये, वचनामध्ये मी गाजवणार, मी गाजवणार. प्रार्थनेचा आवाज वाढवणार, प्रार्थनेचा आवाज वाढवणार. अवतीभोवतीच्या कुटुंबाला अवतीभोवतीच्या कुटुंबांना दाखवणार येशू इथं आहे. येशू इथं आहे. माझ्या प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक बोलण्यात, माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत येशू आहे. येशू आहे. मी लोकांना सांगणार. हे लोकांना सांग. माझं वैभवचं कारण, माझं वैभवाचं येशू आहे. येशू आहे. माझ्या आरोग्याचं कारण, आरोग्याचं कारण येशू आहे. येशू आहे. माझ्या शांतीचं कारण, शांतीचं कारण येशू आहे. येशू आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, मी गाजवणार, मी गाजवणार. मी पत्ता सांगणार, पत्ता सांगणार आणि मी तुझा गौरव करणार. तुझा गौरव कर. हे प्रभू येशू, प्रभू येशू, जे वचन माझ्यामध्ये पेरलंय जे वचन माझ्यामध्ये पेरलं ते उडून जाऊ देऊ नको. उडून जाऊ देऊ नको. माझी पकड घे, माझी पकड घे. माझं कर्तव्य पूर्ण कर, माझं कर्तव्य पूर्ण कर. आणि माझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये तुला गौरव मिळू दे. तुला गौरव मिळू दे. माझ्यामध्ये हे फळ येऊ दे, फळ येऊ दे, आणि तुला महिमा होऊ दे. तुला महिमा होऊ दे. थँक्यू जीसस ओ फादर. कमान आपले हात उंच करूया. ओ हालेलुया, होली होली लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व गौरव करूया देवाचं एक आत्म्याने. देवा माझ्यावर अभिषेक होत, देवा माझ्या मध्ये सामर्थ्य होत. मी हा येशू गाजवावा, मी हा येशू लोकांना भाडवा, मी हा येशू लोकांना द्यावा. थँक्यू फादर. देवा आमचा जीव तुला धन्यवाद देतो. कमन आपले हात उभारूया. देवा तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श मी या समय प्रत्येकावर स्वीकारतो. हे वचन यांच्यातून पुढे वाहू दे पित्या. यांच्या आत्मा असं प्रकाशमय कर का यांच्याद्वारे परमेश्वर इतर आत्मे प्रकाशमय होऊ दे. राईट नाव तुझा पवित्र अभिषेक मी रिलीज करतो. यस लॉर्ड. ओ स्पर्श कर, यस स्पर्श कर पवित्र आत्मा, यस स्पर्श कर पवित्र आत्मा, यस संजीवित कर आत्म्यामध्ये पित्या, यस लॉर्ड. उल्हासित कर माझा परमेश्वर, आणि प्रत्येकात तुझा महिमा होऊ दे.
कमॉन, जे आजारी आहेत आपल्या आजारी भागांवर हात ठेवा. येस जीसस. लॉर्ड, जे आजारी आहेत या ठिकाणामध्ये येस प्रभू. ज्याही प्रकारची ती पीडा असेल, Yes. येशूच्या नावाने त्याचं कार्य मी बांधून नाश करतो. देवा, तुझं आरोग्य मी मोकळं करतो. येशूच्या नावाने. देवा, इतर काही समस्या असतील, देवा, कुटुंबात ऐक्य नसेल, प्रभूच्या नावाने त्या कुटुंबात मी प्रेम स्वीकारतो. येस प्रभू. समजदारीचा आत्मा मी स्वीकारतो, स्वीकारतो. प्रभू. त्यांच्यातला भांडणाचा आत्मा, विभक्तपणाचा आत्मा मी प्रभूच्या नावाने बांधून नाश करतो. येस आणि देवा, प्रेमाचं समजदारीचा अंतकण त्याच्या कुटुंबामध्ये मी स्वीकारतो. देवा, या बंदिवान स्थितीमध्ये नोकरीचे रस्ते मोकळे कर. Yes, Lord. देवा, चांगले स्थळ त्यांच्या लेकरांना येऊ दे. जे विवाहित आहेत परमेश्वर, ते आपा फलवंत होऊ दे माझ्या परमेश्वरा. Yes, प्रभू. त्यांचे सर्व जॉब्स तू रिलीज कर माझ्या परमेश्वरा. त्यांच्या व्यवस्थेमध्ये उन्नती आण माझ्या परमेश्वरा. ओ देवा, त्यांचे मार्ग मोकळे होऊ दे Yes, पित्या. आणि विशेषतः या कोरोनापासून प्रत्येकाचं संरक्षण होऊ दे माझ्या देवा. आणि प्रत्येकात तुझा महिमा होऊ होय, दे. प्रभू. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रत्येकाचं तुझा अनुग्रह स्वीकारतो. Yes, प्रभू. प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.